7 दिवसामध्ये 4 किलो वजन कमी करायचं आहे। कारण पुढच्याच हप्त्यामध्ये घरामध्ये फंक्शन आहे किंवा बाहेर फिरायला जायचंय किंवा खूप लेडीजना एवढी घाई असते ना वजन कमी करण्याची, मग काही चुकीच्या पद्धती फॉलो करू शकतो आपण, करतात देखील। त्याच्याने बॉडीला खूप जास्त नुकसान होतं। मग आज आहे ना 7 दिवसात म्हणजेच एका हप्त्यामध्ये 4 किलो तुमचं वजनही कमी होणार आहे। तुमच्या पोटाचा घेर आहे ना ते 3 ते 4 इंचांनी कमी देखील होणार आहे। तुमच्या दंडाचा फॅट देखील कमी होणार आहे। तुमचा चेहरा खूप जास्त ग्लो करणार आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघायचा आहे। तर हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका डाएट प्लॅनच्या व्हिडिओमध्ये। खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे डिटेल्स मध्ये। सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कंटिन्यूअसली 3 दिवस कसा डाएट घ्यायचा, 1 दिवस ब्रेक कसा घ्यायचा, परत 3 दिवस तुम्ही कसं फॉलो करायचं, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण की स्किप केल्याने असं काही होतं ना की मग आपल्याला त्या गोष्टी समजत नाही, की कन्फ्युज्ड होतो आपण, इथे काय बोलल्या होत्या मॅम आणि इथे काय बोलतात, मग असं होऊ शकतं। म्हणून व्हिडिओ स्किप नाही करायचे असतात असे डाएट प्लॅनचे, जे प्रॉपर सजेस्ट करत असतो आम्ही तुम्हाला। तर आज तुमचं वजन 70 आहे किंवा तुमचं 60 आहे किंवा 80च्या पुढे पण आहात, तर तुम्ही देखील हा डाएट फॉलो करून तुमचं छान वजन कमी करू शकता। कोणता ब्लाऊज घालायचा आहे किंवा कोणता ड्रेस घालायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुंदर आणि फिट दिसू शकता। 3 ते 4 किलो वजन कमी होणार, तुमचे इंचेस चांगल्या पद्धतीने कमी होणार आहेत, म्हणजे फॅट कमी दिसणार आहे आणि बॉडी छान टोनिंग दिसणार आहे बॉडीची। मग काय होणार आहे की आपला कॉन्फिडन्स तर ऑटोमॅटिकच वाढणार आहे। तर काय करायचं आहे, डाएट प्लॅनचं सुरुवात कशी करायची आहे, आता तुम्ही व्हिडिओ बघताय, कधी बघताय त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करायला स्टार्ट करायचा आहे। सिंपल आहे, काही जास्त खर्च नाहीये। फक्त याच्यामध्ये काय आहे की तुमचे मसल लॉस होणार नाहीयेत आणि तुमच्या क्रेविंग्स गोड खाण्याच्या आहेत त्या पण वाढणार नाहीत, तुम्हाला भूक लागणार नाहीये, कारण की हा डाएटच असा आहे। तर आता आपल्याला पहिल्या दिवशी, जसं तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने काहीच नाही करायचंय, कोणतीच ड्रिंक नाही घ्यायची आहे तुम्हाला, काही वेगळं काही करायचं नाहीये। तर इथे 2 ऑप्शन देते मी तुम्हाला ड्रिंकचे। जर तुम्ही लिंबू म्हणजे 2 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून जर तुम्ही पिऊ शकाल तर तुम्ही ते पाणी प्यायचं आहे। हे ऑप्शन पहिला आहे। जर तुम्हाला ऍसिडिटीचा, पित्ताचा त्रास असेल तर लिंबू स्किप करा। दुसरा ऑप्शन असं आहे की तुम्ही एक रात्री अर्धा टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून जिरा भिजत टाकायचा आहे पाण्यामध्ये आणि सकाळी 2 ग्लास पाण्यामध्ये ते जिरा बॉईल करायचं। ते अर्धा ग्लास म्हणजेच 1.5 ग्लास होस तर ते बॉईल करत राहायचं आणि तेवढं 1.5 ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं। 2 ऑप्शन याच्यासाठी दिले की जर तुम्हाला चांगली ग्लो स्किन पाहिजे असेल, तुमचा चेहरा जास्त ग्लो करायचा असेल नॅचरली, तर तुम्ही ही ड्रिंक आहे ना कंटिन्युअसली 7 दिवस फॉलो करायची आहे। आणि प्रोसिजर सेमच, रात्री भिजत टाका, सकाळी अर्धा ग्लासचं पाणी त्यातलं संपलं पाहिजे, एवढी तुम्हाला ती आटवायचं आहे पाणी। आणि दुसरं ऑप्शन दिलं की लिंबू पाण्यानी, म्हणजेच गरम पाणी लिंबू त्याच्यामध्ये ऍड केलं, त्याच्याने तुमचे पोटाचा जे टॉक्सिन्स आहेत ना, पोटामध्ये घाण साचलेली आहे ना, ती तुम्हाला लवकर बाहेर पडण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी तुम्हाला मदत भेटणार आहे। आणि याच्याने देखील तुमची स्किन ग्लो करणार आहे, कारण की व्हिटॅमिन सी ची कमतरता असू शकते, तेव्हा आपली स्किन डल होते, तर तिथेही तुम्हाला नॅचरली ग्लो भेटतो। ऑप्शन 2 आहेत, तुम्ही एक चूज करायचा आहे तुमच्या नुसार। मी माझा सल्ला जर घेणार तर मला सर्व जास्त बेस्ट दोन्ही ड्रिंक आहेत, पण माझी फेवरेट जिरा वॉटर ड्रिंक आहे, कारण की मी याच्यानेच माझं वजन कमी केलं होतं। आता इथे दुसरं ऑप्शन येतं ब्रेकफास्ट। बघा इथे कोणताच मील स्किप नाही करायचं आहे आपल्याला, प्रॉपर मील पण आहेत आणि वजन पण चांगल्या पद्धतीने कमी होणार आहे। आता इथे तुम्ही 7 दिवस हे मात्र करायचं आहे। पहिलंच सांगते तुम्हाला, इथे तुम्हाला 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं अनिवार्य आहे, पिणंच आहे तुम्हाला तेवढं, तेव्हाच तुमची स्किन ग्लो दिसेल। आणि सेकंड ऑप्शन आहे तुम्हाला चांगली झोप झालीच पाहिजे तुमची, हा प्रयत्न तुमचा स्वतःचा असेल। आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या शरीराची ऍक्टिव्हिटी ही करावीच लागेल। तुम्ही एक्सरसाइज, योगा किंवा वॉकिंग, हे तुम्हाला जे पण जमेल त्या गोष्टीनुसार तुम्ही हे करायचं आहे, ठीक आहे। आणि चौथं मेन आहे की जंक फूड, बाहेरचं आणि साखर, हे तुम्हाला 7 दिवस घ्यायचं नाहीये, कितीही क्रेविंग्स झाली तरी।
तरी मी सांगते पुढच्या डाएटमुळे तुम्हाला क्रेविंग होणार नाहीये, पण सुरुवातीला 1-2 दिवस होऊ शकते. ती क्रेविंग्स तुम्ही कमी करायची. तिसऱ्या दिवशी तुमचं मन, तुमचं माइंड, तुमचं शरीर ऑटोमॅटिकच त्या क्रेविंग्सवर जाणार नाही. फक्त तुम्हाला 2 दिवस तुम्हाला स्वतःला कंट्रोल करावं लागेल. आता इथे आपलं ड्रिंक पिऊन झाली, तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करत असाल सकाळी तर तुमचं बेस्ट ऑप्शन आहे सकाळी केलेली आहे. तर आता याच्यानंतर ड्रिंक घेतल्याच्या नंतर कोणतीही घ्या, दोन्हीतून 2 तास आपल्याला काहीच खायचं नाहीये इथे, काहीच प्यायचं नाही आपल्याला इथे. ठीक आहे, 2 तासाच्या नंतर तुम्ही इथे एक फळ, कोणतं पण सिजनेबल फळ तुम्ही इथे घेऊ शकता आरामात. तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे ते तुम्ही एक फळ घ्यायचं आहे आणि ते एकदम बारीक चावून तुम्हाला खायचं आहे. तुमचा सिंपल आणि मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. आता इथे तुम्हाला मध्ये मध्ये पाणी पित राहायचं आहे. 3 लिटर सांगितलेलं आहे, ते संपवायचंच आहे तुम्हाला टार्गेट. आता ब्रेकफास्ट झाला आहे. 10-10:30 वाजता किंवा 11 वाजेपर्यंत आपल्याला खूप जास्त क्रेविंग्स होते, कोणाकोणाला भूक लागते. तर इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे, तसे 2 ऑप्शन आहे, 3 ऑप्शन आहेत, त्याच्यातला तुम्ही कोणतंही एक ऑप्शन निवडायचं आहे आणि ते घ्यायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे तुम्हाला इथे 1 ग्लास तुम्ही ताक घेऊ शकता. दुसरं ऑप्शन आहे तुम्ही 1 ग्लास सब्जा सीड्स घेऊ शकता, पाण्यात भिजून टाकून तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा साध्या पाण्यामध्ये देखील घेऊ शकता. तिसरं ऑप्शन आहे तुम्हाला इथे तुम्ही नारळ पाणी देखील घेऊ शकता. ठीक आहे, हे 3 ऑप्शन मधून तुम्हाला जे पण सुटेबल आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे झालं आपलं नॉर्मली क्रेविंग्स कमी होतात मग याच्याने. आता दुपारचं जेवण येतं, मेन येतं आपल्याला दुपारचं जेवण. तर दुपारच्या जेवणामध्ये आता इथे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी पहिले सांगते, तुम्ही 3 दिवस कंटिन्युअसली हाच आहार ठेवायचा आहे. ऑप्शन 2 आहे त्याच्यामध्ये, पण आहार हाच असेल. पहिले तुम्हाला 1 प्लेट भरून सॅलड घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणती भाजी बनवलेली आहे, शक्यतो तुम्ही पालक घ्या, शक्यतो तुम्ही भेंडी घ्या, शक्यतो तुम्ही दुधी भोपळा घ्या, शक्यतो तुम्ही दोडक्याची भाजी घेऊ शकता, तुरई. ठीक आहे, या 5 भाज्या तुम्ही 1 प्लेट भरून घेऊ शकता. कोणती पण भाजी याच्यातली तुम्ही बनवायची आहे आणि ती घ्यायची आहे घरामध्ये. त्या तुम्ही 5-6 दिवस त्या भाज्या टिफिनला बनवताय, कशा बनवताय त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. 1 प्लेट सॅलड झालं. सॅलडमध्ये काकडी, कांदा, टॅमॅटो, गोबी या सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्स म्हणजे करून तुम्ही याचं मस्त सॅलड बनवू शकता. त्याच्यामध्ये 1-2 टेबलस्पून तुम्ही दही देखील घालू शकता. आणि हे सॅलड घ्यायचं, 1 प्लेट भाजी घ्यायची. आता याच्यासोबत काय करायचं आहे तर तुम्ही इथे 2 ऑप्शन आहेत. जस्ट नॉनव्हेज खाताय तर 4 अंडे बॉईल करायचे, त्याच्यातलं व्हाईट घ्यायचं आहे फक्त, पिवळं अजिबात घ्यायचं नाही, पिवळं काढून टाकायचं. व्हाईट एक घ्यायची तुम्हाला 4. ठीक आहे, हे दुसरं ऑप्शन एक आहे की तुम्ही इथे 150 ते 200 ग्रॅम बॉइल्ड चिकन घेऊ शकता. इतका चांगला प्रोटीनचा सोर्स तुम्हाला भेटेल आणि मग तुमच्या ज्या क्रेविंग्स आहेत ना खाण्याच्या त्या तुमच्या ऑटोमॅटिकच कमी होणार. आणि हा डाएट आपण हा करतोय ना प्रॉपर, मग याच्यानंतर तुमचं जे वेट कमी झालेलं आहे ते वेट तुमचं वाढणारही नाही, कारण की आपल्याला प्रोटीनचा सोर्स कंप्लीट झालेला आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणून आपण शक्यतो काय होतं ना, अशी डाएट फॉलो करतो आपण आणि मग त्याच्यामध्ये होतं कसं नाही की परत ते सोडल्याच्या नंतर वेट गेन होतं. पण इथे ऑप्शन कसं आहे, प्रोटीनचं खूप जास्त प्रमाणात आहे आणि फायबरचं देखील आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सोडल्याच्या नंतर देखील आपलं वेट गेन होण्याची शक्यता खूप कमी असते. झालं तरी अर्धा 1 किलो होऊ शकतं, याच्या व्यतिरिक्त नाही. आता इथे तुम्ही 2 ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर एक दिवस हे घेतलं की दुसऱ्या दिवशी तुम्ही हे घेऊ शकता. आता हा मेन प्रश्न असतो सगळ्यांचा, जे नॉनव्हेज खातात त्यांना तर ठीकच आहे, पण जे नॉनव्हेजच खात नाहीत त्यांच्यासाठी काय मग. तर तुम्ही इथे मुगाचे स्प्राऊड बनवायचे, त्याची मस्त तुम्ही उसळ बनवायची, टॅमॅटो कांदा घालून ते घ्यायचे. दुसरं ऑप्शन तुम्ही इथे 100 ग्राम इथे पनीर रोस्ट करून घेऊ शकता. तिसरं ऑप्शन आहे तुम्ही सोया चंक्स, सोयाबीनची वडी येते ती तुम्ही इथे 100 ग्राम रोस्ट करून भाजी बनवून जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही, किंवा याचे तुम्ही थालीपीठ देखील बनवू शकता बेसन घालून किंवा सत्तू पावडर घालून. इथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रोटीनचा सोर्स भेटणार आहे. मस्त ऑप्शन आहेत ना, नॉनव्हेजवाल्यांना पण आहेत आणि व्हेजवाल्यांना पण आहेत. आता इथे 4 वाजताचा टाइम येतो ज्याच्यामध्ये आपल्याला छोटी मोठी क्रेविंग्स झालेली असते, कारण की आपण थोडंसं रेस्ट घेतलेला असतो, दुपारी ऍक्टिव्ह असतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला चहा घ्यायची, कॉफी घ्यायची अशी काही क्रेविंग होते. तर इथे पण तुम्हाला एक ऑप्शन आहे की नॉर्मली तुम्ही फक्त इथे एक ग्रीन टी घ्या. ग्रीन टी तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नाही घ्यायची आहे तर तुम्ही 1 ग्लास गरम पाणी करायचं आहे, त्याच्यामध्ये 5-6 ते तुळशीचे पानं घालायचे आहेत, ते पाणी ट्रान्सफर करून घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा थेंब,
अर्ध्या लिंबाचा रस किंवा 5-6 थेंब लिंबाच्या रसाचे तुम्ही ते ऍड करून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. हे ऑप्शन आहे, कारण की दुपारी जे आपण प्रोटीन खाल्लेलं आहे ना ते डायजेस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो आणि हे ड्रिंक तुम्हाला घेतल्यावरती ते तुम्हाला सोपं जाणार आहे. आता येतो संध्याकाळचा टाइम. जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं आहे आणि तुम्हाला सुंदरच दिसायचं आहे तर तुम्ही जेवण तुमचं लास्ट मील असेल संध्याकाळ रात्रीचा ते 7 ते 7:30 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही टाइम वाढवायचा नाहीये. आता इथे घ्यायचं काय आहे, इथे 2 ऑप्शन आहेत. इथे तुम्हाला ओट्सची खिचडी घ्यायची आहे. ठीक आहे, 3 ऑप्शन देते, सिंपल आहे. ओट्सची खिचडी घ्यायची आहे, मुगाचे 2 वाट्या वरण घ्यायचे, ओट्सची 1 वाटी ओट्स 1 वाटी घेतलेले आहेत आपण खिचडी, किंवा तुम्ही 2 वाट्या मुगाचं वरण घ्यायचं आहे, किंवा तुम्ही इथे डाळ पालक सूप घेऊ शकता किंवा व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता. शक्यतो रात्रीचा आहार असाच आपला असेल. आता मेन येतं की हे सगळं केल्याच्या नंतर रात्रीची झोप येईल का? खाली पोटाने आहोत आपण, पहिल्या दिवशी क्रेविंग्स होणार, झोप येणार नाही, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला झोप येणार. हे देखील करून तुम्हाला झोप येत नाहीये. रात्री झोपायला जाताना 10 मिनिटं अगोदर 1 ग्लास गरम पाणी करायचं, मुठभर त्याच्यामध्ये जायफळ घालायचं, थोडीशी हळद घालायची, ते पाणी मिक्स करायचं आणि तुम्हाला ते प्यायचं आहे. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला नाही करायच्या तर तुम्ही सिंपल गरम पाणी करायचं, प्यायचं आणि झोपायचं 10 मिनिटाच्या नंतर. जर तुम्हाला झोप नाही आली तर तुम्ही ही प्रोसिजर करू शकता. जायफळ, थोडीशी हळद, ते पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचं. आणि हे जर केलं तर तुम्हाला जास्त फायदा भेटू शकतो. अजून तुमचं फॅट बर्निंग प्रोसिजर रात्रीची जास्त फास्ट चालेल जर तुम्ही हे ड्रिंक घेतलेलं आहे तर. आता हे कंटिन्युअसली करायचं कधी, तर हे 3 दिवस करायचं. ठीक आहे, 3 दिवस झाले, प्रॉपर केलं आम्ही आणि आम्हाला खूप जास्त चेंज वाटतंय बॉडीमध्ये. आता काय होतंय, आता 4था दिवस आला. हे कंटिन्युअसली 7 दिवस आपण नाही करायचं आहे. 1 दिवस इथे नॉर्मल खाण्यावरती यायचं आहे. आता नॉर्मल खाणं म्हणजे काय आहे की बाहेरचं जंक फूड नाही, इथे साखर नाही, पहिलेच सांगितलं 7 दिवस या गोष्टी नाही आहेत. पण मग नॉर्मल खाणं कसं, तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये स्प्राऊट घेऊ शकता, तुम्ही इथे ऑमलेट घेऊ शकता. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही नॉर्मली घेऊ शकता फळाच्या ऐवजी. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चपाती घ्यायची आहे, थोडा भात देखील घेऊ शकता. भाजी ज्या क्वांटिटी जास्त घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार. सॅलड हे घ्यायचंच आहे तुमच्या आवडीनुसार. रात्रीचं जेवण आहे ते 4थ्या दिवशी आहे, आपल्याला लवकर करायचं आहे. 7, 7:30, 8 वाजून द्यायचे नाहीयेत. रात्रीचं जेवण आपल्याला कमीत कमी 6:30 ते 7 वाजेच्या आतच करून घ्यायचं आहे. तुम्ही ते ज्वारीची, नाचणीची, बाजरीची कोणतीही भाकर घेऊ शकता, कारण की दुपारी आपण चपाती भात खाल्लेला आहे म्हणून. आणि हे प्रोसिजर तुम्हाला कंटिन्युअसली करायचं आहे. ड्रिंक सांगितल्या त्याच ठेवायच्या, फक्त जेवणामध्ये चेंजेस हे करायचं 4थ्या दिवशी. आता इथे 4था दिवस संपला मस्त आणि एनर्जी देखील अजून वाढलेली आहे. आता 4थ्या दिवशी हे करून झाल्याच्या नंतर परत तुम्ही 3 दिवस या गोष्टी, जसं मी पहिल्या दिवशी डाएट तुम्हाला सजेस्ट केला तो तुम्ही 3 दिवस कंटिन्युअसली करायचा. आणि मग बघायचं, इतकं छान, इतकं फील छान होईल ना तुम्हाला की तुम्ही आश्चर्य करणार आणि तुम्हाला समोरची व्यक्ती बघणारच, अरे मी तर तुला मागच्याच हप्त्यामध्ये बघितलं होतं, तू तर अशी दिसत होती, काय केलंस, कुठल्या पार्लरमध्ये गेलीस, काय एवढं केलंस तू अचानकच, एवढा चेंज कसा झाला तुझ्यामध्ये, हे गॅरंटीने सर्व तुम्हाला बोलतील जर प्रॉपर केलं तर. आता हे कोणी करू नये, जसं तुम्ही बाळाला दूध देताय, तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्हाला काय हेल्थ इश्यू आहे, तुम्हाला मेडिसिन खावं लागतात, ते तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता तुमच्या. ठीक आहे, नाहीतर अदरवाईज तुम्ही नॉर्मल आहात तर तुम्ही आरामात हा डाएट करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि आता मॅडम 7 दिवस कंप्लीट झाले, पुढे काय, तर पुढे तुम्ही नॉर्मल डाएट ठेवा तुमचं. मी जसं 4थ्या दिवशी तुम्ही कसा डाएट घेतला तसा तुम्ही रोजचा तुमचा डाएट घेऊ शकता नॉर्मली. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जास्त वजन कमी करायचं आहे ना, तर तुम्ही काय करायचं आहे की हा डाएट तुम्हाला कंटिन्युअसली पुढे ठेवायचा असेल तर परत ह्याच गोष्टी करायच्या. तुम्ही 3 दिवस घेतला, 1 दिवस ब्रेक करायचा, 3 दिवस घेतला, 1 दिवस ब्रेक करायचा. हे जरी केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. सुरुवातीला फास्ट रिझल्ट येतो, नंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट स्लो भेटतो, कारण की सुरुवातीला वॉटर असतं, आपल्या शरीरात पाणी साठवून ठेवलेलं असतं शरीराने, ते लवकर कमी होतं आणि त्याच्यामध्ये आपले इंचेस कमी दिसतात आपल्याला. मग नंतरचे रिझल्ट आहेत ते हळूहळू कमी याच्यासाठी दिसतात की तो फॅट बर्निंग प्रोसिजर असते त्याच्यामुळे. तर घाबरायचं नाही आणि टेन्शनही घ्यायचं नाही, फ्रीमध्ये राहायचं, मस्त करायचं आणि एन्जॉय करत डाएट फॉलो करायचा.
आणि सुंदर दिसायचं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक तर करूच शकता आता. आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा, कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी असेच एक्सरसाइज, डाएट प्लॅन, वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर तुम्हाला नक्कीच या चॅनलचा फायदा देखील होणार आहे. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.